नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आहे गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी आपण खास मुलांसाठी एक हेल्दी रेसिपी घेऊन येत असतो। आज आपण घेऊन आलो आहोत हेल्दी होममेड बोर्नविटा, ज्यामध्ये जास्तीत जास्त हेल्दी गोष्टींचा समावेश केलेला आहे। अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हेल्दी बोर्नविटा बनवण्यासाठी आपण येथे अक्रोड घेतलेले आहेत, अर्धी वाटी अक्रोड, काजू आणि ओट्स, त्याचप्रमाणे गुळाची पावडर घेतलेली आहे स्वीटनेस साठी, कोको पावडर घेतलेली आहे बरोबर, त्याचप्रमाणे मखाणे घेतलेले आहेत आणि बदाम। एका पॅन मध्ये मखाणे टाकायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मखाणे छान भाजलेले आहेत। आता तुम्ही काढून घेऊ शकता। हे पॅन मध्ये बदाम, अक्रोड आणि काजू घालायचे आहेत। हे देखील छान भाजून घ्यायचे आहेत। आता तुम्ही हे काढून घेऊ शकता। त्याच पद्धतीने ओट्स पण भाजून घ्यायचे आहेत, हलके फक्त रोस्ट करायचे। मेक शुअर की ओट्स करपणार नाहीत, कारण करपल्याच्या नंतर वास लागेल आणि मुलं बोर्नविटा पिणार नाहीत। आता तुम्ही हे काढून घेऊ शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाणे, ओट्स आणि काजू, बदाम आणि अक्रोड टाकायचे आहेत आणि हे छान बारीक करून घ्यायचं आहे। अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता एका गाळणीमध्ये ही सगळी पावडर टाकायची आहे। यानंतर कोको पावडर आणि स्वीटनेस साठी गूळ टाकायचा आहे। हे सर्व छान गाळून घ्यायचे आहे, म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि दुधामध्ये छान मिक्स होईल। तुम्ही पाहू शकता या सगळ्याची छान पावडर बनलेली आहे। मग दिसतोय की नाही आपल्या बोर्नविटा सारखा? मुलं देखील आवडीने खातील। तुम्ही हे एअर टाइट कंटेनर मध्ये देखील स्टोर करून ठेवू शकता। चला तर मग आपण आपल्या आद्याला हा बोर्नविटा देऊया। तिला आवडतो की नाही हे पाहूया। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अशा कोणकोणत्या हेल्दी रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि आपली एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, जिथे मी दररोज एक हेल्दी रेसिपी रिटन फॉर्म मध्ये पोस्ट करत असते। तुम्हाला देखील त्या व्हॉट्सअप कम्युनिटी मध्ये जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।